कालच प्रधानमंत्र्यांनी काल विमानतळाचं उद्घाटन केलं, लोकार्पण केलं. पण उघड्या बोडक्या विमानतळाचं नाव काय त्या विमानतळात? माझी माहिती अशी आहे, दिबा पाटील यांच्या नावाला भारतीय जनता पक्षानं विरोध केला. इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची गरज नाही. ही पहिली गोष्ट. मग कोणाचं नाव दिलं जातं आपल्याला माहिती आहे. गौतम अडाणी यांचाही दिबा पाटील यांच्या नावाला विरोध आहे. नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट, नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव द्यावं अशी भाजपांतर्गत चर्चा, सूचना आणि मागणी सुरू झालेली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावानं हे विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ करावं. आता मोदींचं नाव याबाबत तुमचा प्रश्न असेल, असं कसं देणार? जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं होतं. मोटेरा आहेत अहमदाबाद, त्याचं नामांतर नरेंद्र मोदींच्याच नावानं झालं जिवंतपणे. त्याचप्रमाणे ह्या सगळ्यात मोठ्या इंटरनॅशनल एअरपोर्टलाही मोदींचं नाव द्यावं याबाबत भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रात, दिल्लीमध्ये एकमत झालेलं आहे. आणि गौतम अडाणी यांची सुद्धा ती मागणी नरेंद्र मोदीकडे असल्यामुळे काल दिबा पाटील यांच्या नावानं हा विमानतळ लोकार्पण होऊ शकलं नाही. विमानतळाचं लोकार्पण झालं, पण दिबा पाटील यांचं नाव न देता झालं. यामागे भारतीय जनता पक्षाचं ही अशा प्रकारची भूमिका आहे. गौतम अडाणी यांचा ठाम विरोध आहे. मी जेव्हा ही माहिती देतो ही 100% सत्य आहे. नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावानं विमानतळ ओळखला जावा. मोटेरातील आपलं स्टेडियम प्रमाणे सगळ्यात मोठा स्टेडियम म्हणून जो काय तिथे आहे, 1,35,000 क्षमतेचा, ज्याचं नाव सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, तो आता नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखला जातो. त्याचप्रमाणे मुंबईतला, महाराष्ट्रातला, देशातला हा सगळ्यात मोठं विमानतळ, आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे नरेंद्र मोदींच्या नावानं त्याचं अनावरण व्हावं किंवा त्याची ओळख व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांच्या या संदर्भात चर्चा, बैठका झालेल्या आहेत आणि त्याबाबतचा प्रस्ताव तयार होत आहे.